हॅलो क्लास 10 स्टुडंट, वेलकम टू दिवाळी धमाका बॅच. जसं की तुम्हाला माहिती आहे, आजचा फर्स्ट डेचे आपले क्वेश्चन राहणार आहे फुलजडी क्वेश्चन. आता हे जे क्वेश्चन आहे, जशी फुलजडी सगळ्यांना जाणता येते, तसे हे क्वेश्चन पण सगळ्यांना आले पाहिजे. त्यासाठी मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 चे कोणते कोणते क्वेश्चन आहे? मॅथ्स 1 चे जनरल फॉर्म, लिनियर आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, त्यानंतर डिटर्मिनंट सॉल्व्ह करता आला पाहिजे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही ते फाइंड करता आलं पाहिजे, एबीसी ची व्हॅल्यू क्वाड्रॅटिक मधले आले पाहिजे, एपी आहे का नाही ते व्हॅल्यू फाइंड करता आलं पाहिजे, T1 T2 आणि डिफरन्स कॉमन डिफरन्स काढता आला पाहिजे आणि ऑल फॉर्म्युले जसं TN SN फॉर्म्युला मेथड मधला फॉर्म्युला, बस एवढ्या गोष्टी तुम्हाला आले पाहिजे मॅथ्स 1 मध्ये. त्यानंतर जो मॅथ्स 2 मधला राहील आपला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला एरिया बेस्ड क्वेश्चन आहे, छोटे छोटे 1 मार्क वाले, ते तुम्हाला आले पाहिजे. त्यानंतर एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल मधले जे एरिया बेस्ड क्वेश्चन आहेत ते वाले आले पाहिजे. ज्योमेट्रिक मीन एक क्वेश्चन आणि पायथागोरियन ट्रिपलेट हा सेकंड चॅप्टर मधला. थर्ड चॅप्टर जर बघितलं तर आपण टचिंग सर्कल्स वाले क्वेश्चन आले पाहिजे इंटरनली एक्सटर्नली. त्याच्यानंतर आपली आर्क क्वेश्चन जी आहे आर्क वाली प्रॅक्टिस सेट 3.3 मधला फर्स्ट वाला क्वेश्चन आला पाहिजे. ऑल प्रॉपर्टीज जे आहे तुमचे 3 चॅप्टर मध्ये ते लर्न आले पाहिजे. आणि एक शेवटचा कन्स्ट्रक्शन मधला जो आहे फर्स्ट वाली जी डायग्राम आहे ती वाली तुम्हाला आली पाहिजे टँजंट करता. बस हे आहे मॅथ्स 2 चे क्वेश्चन. तशाच प्रकारे सायन्स 1 चे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. डेफिनेशन फर्स्ट चॅप्टर मधले फ्री फॉल, एस्केप वेलोसिटी, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ऑल व्हॅल्यू विथ त्याची युनिट. त्यानंतर सेकंड मधला पिरियडिक लॉ, मेंडेलिव्ह आणि मॉडर्नचा. त्यानंतर एलिमेंटचे सिम्बॉल आणि ॲटॉमिक नंबर आणि छोटे काही बेसिक्स आयसोटॉप. त्यानंतर ग्रुप आणि पिरियड आणि ब्लॉक बद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन माहित पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे टाइप ऑफ रिएक्शन, फक्त नेम्स त्यांचे 6 टाइपचे आणि फॅक्टर अफेक्टिंगचे पण फक्त नेम्स. त्यानंतर डायग्राम जे आहे फोर्थ चॅप्टरचे राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल आणि ऑड वन आउट वाले क्वेश्चन बस. त्यानंतर लास्ट वाला जो फिफ्थ वाला चॅप्टर आहे त्याचा लॅटेंट हिट, होप्स अपॅरेटसची डायग्राम, एवढ्या गोष्टी आले पाहिजे. सायन्स 2 चा जर गोष्ट केलो आपण तर सायन्स 2 मध्ये डेफिनेशन फर्स्ट चॅप्टरची जशी तुम्हाला माहित आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ट्रिपलेट कोडडाऊन, सेंट्रल डॉग्मा, हेरिडिटी अँड म्युटेशन आणि एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशनचे फक्त नाव, एवढ्या गोष्टी तुम्हाला आले पाहिजे. त्यानंतर डेफिनेशन जे आहे सेकंड चॅप्टर मध्ये न्यूट्रिशन, प्रोटीन, ग्लायकोलायसिस, एरोबिक रेस्पिरेशन. त्यानंतर कार्बोहायड्रेटचा जो बॉक्स आहे एनर्जी प्रोडक्शन वाला तो एक गोष्ट आली पाहिजे. फोर्थ वाला जो चॅप्टर आहे एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 7 हे जे वन लाइनर क्वेश्चन आहे हे एवढे गोष्टी तुम्हाला आला पाहिजे. त्यानंतर सिम्बॉल्स आणि लॉज आणि नेम्स जे आहे फिफ्थ चॅप्टर मधले आणि फ्लो चार्ट आणि एक्सरसाइज, या एवढ्या गोष्टी तुम्हाला आले पाहिजे. एक्सरसाइज मधला फिफ्थ वाला क्वेश्चन फक्त हे क्वेश्चन तुम्हाला नक्की आले पाहिजे. याच्यानंतर नेक्स्ट उद्याचे थोडे एक हार्ड लेवल वाले क्वेश्चन बघू, पण एवढे क्वेश्चन तुम्ही नक्की 1 ते 2 तासामध्ये आरामात करू शकता. दिवाळी चांगल्या पद्धतीने एन्जॉय करा आणि चांगल्या प्रकारे थोडासा अभ्यास करा. थँक्यू सो मच.